नागपूरमध्ये कारची शर्यत लावणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिलाय। स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 5 कार जप्त केलेल्या आहेत। स्टंटबाजी करून व्हिडिओ काढणं या सगळ्यांना भोवलेलं आहे। दृश्य आपण बघतोय, कारच्या खिडकीमध्ये बसून स्टंटबाजी करतायत, मोबाईलवर व्हिडिओ शूट करतायत हे तरुण। आणखी तपशील आपण घेणार आहोत या संदर्भात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, हे नेमके स्टंटबाज कोण होते समजलंय का? पोलिसांनी आता आणखी काही कारवाई या स्टंटबाजांवर केली आहे का? रिद्धी, हा व्हिडिओ अमरावती महामार्गावर चित्रित करण्यात आलेला होता। हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, तरुण आहेत आणि यांनी कारची रेस लावून कारवर स्टंटबाजी केलेली होती। त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ते अपलोड देखील करण्यात आलेले होते। सोशल मीडियावर हे जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर वाहतूक पोलिसांनी याची दखल घेतली। जे कार होत्या त्या कार नंबरवरून कारच्या मालकांना शोधून काढलं आणि नेमके त्या दिवशी कोण हे वाहन चालवत होते त्यांचा तपास केला। त्यानंतर हे तरुण आणि विद्यार्थी मिळून आलेले होते। एकूण 5 कार या प्रकरणी पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केल्या आणि सोबतच विद्यार्थ्यांना देखील सज्जड दम दिलेला आहे। शिवाय पालकांना बोलून देखील त्यांना तंबी देण्यात आलेली आहे की या प्रकारच्या पुन्हा घटना केल्यास मोटर वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे कारवर स्टंटबाजी करणारे आणि त्यांची रील्स बनवून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा हा चांगलाच दणका म्हणावा लागेल आणि इशाराही म्हणावा लागेल। रिद्धी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।